आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पगारवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, एक अत्यंत महत्त्वाचा शासनादेश आज निर्गमित झालेला आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आहे, कोणता तो महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ज्या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यापैकी पहिला महत्त्वाचा निर्णय जो आहे तो वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असलेला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा आता केलेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 19% वाढ आता केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा मोठा निर्णय तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांसाठी घेतलेला आहे, ज्यांच्या वेतनामध्ये तब्बल 19% वाढ आता होणार आहे आणि हा आतापर्यंतचा सर्वात चांगला मोठा निर्णय आहे असं म्हटलं जात आहे. या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांचा जो काही पगारवाढ आहे तो त्यांना मार्च 2024 पासून दिला जाणार आहे. म्हणजे ही वाढ मार्च 2024 पासून असल्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ सुद्धा आता होणार आहे. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ही 19% वाढ झालेली आहे. असा हा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. आजच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा निर्णय काय आहे तो आता आपण पाहणार आहोत. आपण स्क्रीनवर पाहतात हा दुसरा शासनादेश जो आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा आज 9 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे. या शासनादेशानुसार जे राज्य सरकारी कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतात, परंतु ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर आहे, परंतु त्यांच्या नोकरीसाठीची जी काही अधिसूचना किंवा त्यांची जी काही नोकरीसाठीची जी सूचना किंवा जो शासनादेश निर्गमित झालेला होता तो जर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झाला असेल आणि त्यांची जर नियुक्ती 2005 नंतर जरी असेल तर अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी असा हा महत्त्वाचा शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा 9 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे आज निर्गमित झालेला आहे. या शासनादेशानुसार त्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतात, ज्यांची नियुक्ती 2005 नंतर आहे परंतु जी अधिसूचना आधी निर्गमित झालेली आहे, अशा सर्व हजारो कर्मचाऱ्यांना मोठा लाभ या शासनादेशाचा होणार आहे आणि त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केली जाणार आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.